Audio Jungle. घरासाठी बँकेतून कर्ज घ्यायचं म्हटलं तर अनेकांना केवळ होम लोन एवढाच शब्द ठाऊक असतो। मात्र हे कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही बँकाकडून घर खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या विविध गृह कर्जाची माहिती घेणं गरजेचं आहे। स्वतःचं सुंदर घर असावं असं स्वप्न प्रत्येकाचं असतं, मात्र सध्याच्या महागाईमुळे घर किंवा फ्लॅट खरेदी करणं हे प्रत्येकासाठी एक मोठं आव्हान ठरतंय। तसंच बांधकाम वस्तूच्या वाढत्या किमतीमुळे स्वतःचं घर बांधणं तर त्याहून खर्चिक ठरू लागलं आहे। यासाठीच मग अनेक जण गृह कर्ज घेऊन घराचं स्वप्न पूर्ण करतात। होम लोनमुळे तुम्हाला घरासाठी लागणारी मोठी रक्कम एकत्र करणं शक्य होतं। सध्याच्या घडीला जवळपास सर्वच बँका त्यांच्या ग्राहकासाठी विविध प्रकारची गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत। खरं तर घरासाठी बँकेतून कर्ज घ्यायचं म्हटलं तर अनेकांना केवळ होम लोन एवढाच शब्द ठाऊक असतो। मात्र हे कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही बँकाकडून घर खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या विविध गृह कर्जाची माहिती घेणं गरजेचं आहे। गृह कर्जाचे विविध प्रकार आहेत, यातील कोणता प्रकार तुमच्यासाठी फायदेशीर आहे, तसंच तुम्हाला किती कर्ज मिळू शकतं याची माहिती मिळाल्यास तुम्हाला योग्य घर खरेदी करणं सोपं होऊ शकतं। होम लोनमध्ये जास्त प्रचलित किंवा मोठ्या प्रमाणावर घेतलं जाणाऱ्या लोनमध्ये घर खरेदीसाठी आणि घर बांधण्यासाठी असे दोन मुख्य लोन आहेत। घर खरेदीसाठी गृह कर्ज मोठ्या प्रमाणात घेतलं जाणारं कर्ज म्हणजे घर खरेदीसाठी घेतलं जाणारं होम लोन। यामध्ये साधारण फ्लॅट, अपार्टमेंट किंवा बंगला अशी तयार मालमत्ता किंवा घर खरेदी करण्यासाठी कर्ज घेतलं जातं। साधारण घराच्या किमतीच्या 80 ते 90% होम लोन बँकाकडून दिलं जातं। यासाठी कर्जाची पात्रता पाहून तसंच सिबिल स्कोर, उत्पन्न अशा अनेक बाबींचा विचार करून बँक गृह कर्ज मंजूर करते। त्यानंतर कर्जदाराला दरमहा EMI स्वरूपात हे कर्ज फेडावं लागतं। घर बांधण्यासाठी होम लोन अनेक जण फ्लॅट किंवा तयार घर खरेदी करण्याऐवजी स्वतःच्या आवडीनुसार एखादं घर बांधणं पसंत करतात। मग तो एखादा बंगला असो किंवा एखादं छोटीखानी बैठक घर असो, अशा वेळी देखील घर बांधकामासाठी लाखोंच्या घरात खर्च येतो। यासाठी बँका होम कन्स्ट्रक्शन लोन देतात। अर्थातच घर बांधण्यासाठी बिल्डर किंवा सामानासाठी एकाच वेळी मोठी रक्कम लागणार असल्याने बँक बांधकामाच्या टप्प्यानुसार मोठी रक्कम देत असते। घर वाढवण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी कर्ज जर तुमच्याकडे आधीपासूनच एखादं घर असेल, मात्र जर तुम्हाला या घराचा विस्तार करायचा असेल, म्हणजे एखादा मजला आणखी वाढवणं किंवा काही खोल्या वाढवणं, अशा वेळी देखील बँक तुम्हाला कर्ज देत असते। तसंच घराची दुरुस्ती करणं किंवा रिनोव्हेशन करण्यासाठी देखील तुम्ही बँकाकडून इम्प्रूव्हमेंट लोन घेऊ शकता। या काही महत्त्वाच्या कर्जासोबत बँक होम लोन, बॅलन्स ट्रान्सफर तसंच NRI होम लोन्सची सुविधा देखील पुरवतात। तुम्ही किती होम लोन घेऊ शकता? साधारणपणे अनेक जण एकाच वेळी एकच गृह कर्ज घेतात, मात्र काही बाबतीत काही जण एका वेळी 2 गृह कर्ज घेऊ शकतात। अर्थात यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर आणि उत्पन्न किती आहे हे पाहिलं जातं। तर तुमचं उत्पन्न चांगलं असेल आणि तुमच्यात दुसरं कर्ज फेडण्याची देखील क्षमता असल्याचं बँकेने पडताळल्यास बँक तुम्हाला दुसरं होम लोन देखील देते। त्याचप्रमाणे तुम्ही एक गृह कर्ज घेतलं असेल आणि तुम्हा आणखी काही गृह कर्जाची आवश्यकता भासल्यास तुम्ही कुटुंबातील इतर व्यक्तीसोबत जॉईंट होम लोन देखील घेऊ शकता। म्हणजे पती पत्नी किंवा वडील मुलगा असं जॉईंट लोन बँक देते। सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट, शॉप, ओपन प्लॉट, रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका।